विधानसभातील आमचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, रुपाली चाकणकर, समीर भुजबळ, सूरज चव्हाण, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, डी.के. जगताप, सुवर्णाताई जगताप, ऐश्वर्या जगताप, विष्णुपंत महेश दुणे, प्रेरणाताई बलकवडे, वसंतराव पवार, भाऊसाहेब भवर, कैलास सोनवणे, शेखर होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, अफजलभाई शेख, पंढरनाथ थोरे, रामनाथ शेजवळ, लतीफभाई तांबोळी, गणेश डोमाडे, मंगेश गवडी, सचिन दरेकर, डॉक्टर श्रीकांत आवारे, सुरेखाताई नागरे, बबन शिंदे, दत्तात्रय रावते, दत्तोपंत डुकरे, भीमराज काळे, मधुकरराव गायकर, बाळासाहेब पुंड, निलेश सालकाडे, राजेंद्र चाफेकर, उत्तम नागरे, माझा येवला लासलगाव या विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व माझे भगिनी बांधव, सर्व प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे सर्व आमचे सहकारी, जमलेल्या पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या समोर संवाद साधण्याच्या करता इथं आवर्जून आलेलो आहे. आल्यानंतर ज्या उत्साहाने माझ्या मायमाऊली भगिनी आणि बांधवांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार देखील मानतो. आज तुमचा आशीर्वाद घेण्याच्या करता, तुमचं पाठबळ मिळवण्याच्या करता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा, त्याच्यातनं तुम्हाला बळ मिळावं, त्याच्यातून तुम्ही सक्षम व्हाव्यात, तुमचं सबलीकरण व्हावं, हा त्या सर्व गोष्टीच्या मागचा उद्देश आहे. पण आजचा दिवस एक आगळा वेगळा दिवस आहे. आज नागपंचमीचा दिवस आहे. मी या निमित्तानं शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या नागराजाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. नागपंचमीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देखील देतो. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. 9 ऑगस्टला चले जाओ भारत छोडो अशा प्रकारचा नारा ब्रिटिशांना देण्याचं काम महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली झालं, नेतृत्वाखाली झालं. त्या निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी त्या काळामध्ये हौतात्म्य पत्करलं, तुरुंगवास भोगला, संघर्ष केला, त्या सर्व वीरांच्या कार्याचं मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्मरण करतो. त्यांना देखील अभिवादन करतो. आज जागतिक आदिवासी दिन देखील आहे. आपल्या नाशिक जिल्हा, माझा ठाणे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, माझा गडचिरोली जिल्हा, माझा चंद्रपूर जिल्हा, अशा अनेक जिल्ह्यामध्ये माझे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर राहतात, काम करतात. त्या निमित्तानं मी थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना वंदन करतो. आपल्या सर्वांना आदिवासी दिनाच्या पण शुभेच्छा देतो. आम्ही सगळ्यांनी देश पातळीवर आता आजपासून महाराष्ट्रासह देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरू होत आहे. या अभियानात राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मी या निमित्तानं करतो. त्याचं कारण असं आहे की आपल्याला 13, 14, 15 तारखेला तिन्ही दिवस आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवायचा आहे. तो झेंडा तुम्हाला निश्चितपणे आमच्या सरकारच्या वतीनं दिला जाणार आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याचा रास्त अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे आणि त्याची आठवण ठेवण्याच्या करता, आपल्या तिरंग्याचा मान वाढवण्याच्या करता, सन्मान करण्याच्या करता हर घर तिरंगा अशा प्रकारचा कार्यक्रम देश पातळीवर राबवला जातोय. त्याच्यात माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा देखील अग्रेसर राहिला पाहिजे अशा प्रकारची पण भावना आणि विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, माझ्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असणाऱ्या
वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी देखील वंदन करतो। आणि आज पावसाचा दिवस असताना पण माझे ज्या माय माऊली बहिणी मुली बांधव जमलेले आहेत त्यांचा खरोखरीच मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण ह्या मेळाव्याला उपस्थित राहिला। तुम्ही म्हणाल की बाबा कोणत्या कारणाकरता ही जनसन्मान यात्रा काढलेली आहे? ती जनसन्मान यात्रा काढण्यामागचं कारण खरं जर सांगायचं म्हटलं तर माझ्यासारखा इथं बसणाऱ्या मान्यवरांच्या सारखा जनसेवक, आमचं सगळ्यांचं म्हणणं जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच आमची दैवी शक्ती आहे, जी मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहात। आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावं लागेल की बाबा ह्या यात्रेचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा का ठेवलं। यावर्षी मी जो अर्थसंकल्प महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला सादर केला त्यात मी माझ्या मायमाऊलींच्या करता, भगिनींच्या करता, महिलांच्या करता, युवक युवतींच्या करता, शेतकरी वर्गाच्या करता अशा अनेक प्रकारच्या योजना आणल्या। त्याच्यातल्या काही योजना आता लोकप्रिय होत चाललेल्या आहेत। जसं मला आल्यानंतरच चित्र स्पष्ट दिसलं, येताना ज्या उत्साहाने महिला हातात हात देत होत्या, इथं आल्यानंतर राख्या बांधत होत्या, त्याच्यामध्ये मला सांगत होत्या की आम्ही माझी लाडकी बहीण अर्ज भरलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होतं। बरेच दिवस मनामध्ये भावना होती की बाबा आपण 10 अर्थसंकल्प आजपर्यंत सादर केले, परंतु त्याच्यामधनं महिलांच्या करता काही देण्याचा प्रयत्न आम्ही जरूर केला। तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं। महिला बचत गटाच्या माध्यमातून ती महिला आर्थिक बाबतीत देखील स्वतःच्या पायावर उभी कशी राहील हाही प्रयत्न आम्ही केला। परंतु समाजामध्ये फार मोठा वर्ग आहे जो आम्ही बघत असतो की तो त्या महिला स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांच्या करता, मुलींच्या करता, आपल्या पतिदेवाच्या करता ते त्या ठिकाणी पैसा खर्च करत असतात। स्वतः करता तिच्या मनामध्ये काही भावना आली की आपण आपल्या करता खर्च करावं तर ते नाही खर्च करत, तिची नाही परिस्थिती तशा पद्धतीची। अशा प्रकारचं एकंदरीत चित्र बाबांनो आहे। महिलांनो, हे सगळं आम्ही बघत होतो। आमची खुरपणीला जाणारी महिला, काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी, धुणं भांडी करणारी गरीब महिला। आत्ताही मी काही महिलांना सर्टिफिकेट दिलं, पत्र दिलं, त्याच्यामध्ये तिचे मिस्टर ड्रायव्हर आहेत, ती महिला घरी काम करते, जिला हाऊसवाईफ म्हणतात, घरकाम स्वतःचं करायचं। अशा अनेक प्रकारच्या महिला ह्या ह्याच्यामध्ये आहेत। महिलांनो, आम्ही अंदाज केला की साधारण 2.5 कोटी महिला गरीब 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या मिळणार आणि त्यांना दर महिन्याला 1500 रुपये द्यायचे। हा जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना सुरू आहे, फॉर्म भरतायत। महिला म्हणतात की दादा ऑनलाईन कधी कधी बंद पडतंय, लोड येतोय, फॉर्म जास्त आले तर ते चालत नाही। त्याकरता देखील IT ला आम्ही सांगतोय की ते दुरुस्त करा, दुरुस्त होतंय। पुन्हा फॉर्मची संख्या जास्त आल्यानंतर काही गडबड होतीये, परंतु एकदा तुमचं आधार कार्डशी लिंकअप ते झाल्यानंतर ती अडचण राहणार नाही। काही महिलांनी बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ बरोडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरलेले, खातं खोललेलं आहे। महिलांनो, आज तुम्ही 19 तारखेला रक्षाबंधन असलं तरी मला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधलेल्या। भावाचं आणि बहिणीचं काय नातं असतं हे उभ्या महाराष्ट्राला नाही तर उभ्या देशाला माहिती आहे। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मी आज तुमच्याकडे येत असताना काल माझ्याकडे फाईल आलेली होती की आपल्या महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत 1,500 जुलैचे, ऑगस्टचे 1,500 असे 3,000 ते पैसे देण्याच्या करता 6,000 कोटीची फाईल माझ्याकडे आली होती।
माय माऊलींनो बहिणींनो, मला आनंद आहे, त्या फाईलवर सही करत होता असताना मला तुमचे हसरे चेहरे, तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसत होतं. मी 1 मिनिटात सही केली. आता 17 तारखेला तुमच्या अकाउंटला 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार. माझी विनंती आहे तुम्हाला, ते 3,000 रुपये तुमच्याकरता खर्च करा. काही तुमचंही स्वप्न आहे ना, तुमच्याही काही आशा आकांक्षा आहे ना, तुमच्याकरता त्या ठिकाणी खर्च करा ना. बाकीचा तर खर्च तुम्ही करतातच, हे तुमच्या करता आहे, तुमच्या अकाउंटला आहे, दुसऱ्याच्या हातात जाणार नाही. तुम्ही ते पैसे काढले तर तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही चेक तो दुसऱ्या कुठल्या कामाला दिला तर ते तुम्हाला मिळणार आहे. माझी विनंती आहे, हे आम्ही फार कष्टाने फार विचारपूर्वक केलेलं आहे. विरोधक आरोप करतात, अरे चुनावी जुमला आहे, 2 वेळेला देतील, 3 वेळेला देतील, नंतर देणार नाही. हा अजितदादाचा वाद आहे. मी सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो, माय माऊलींनो बहिणींनो, हे पैसे आपल्याला कायम माझ्या भगिनींना द्यायचेत, आमच्या मातांना मायमाऊलींना द्यायचेत, माझ्या मुलींना द्यायचेत. आणि त्याकरता तुम्हाला एक मात्र करावं लागेल, उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करावे लागतील. त्याकरता जिथं घड्याळाचं चिन्ह घेऊन उमेदवार असतील तिथं घड्याळाला मतदान करावं लागेल, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाला, जिथं कमळ असेल तिथं कमळाला. कारण ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. विरोधक म्हणतात की बाबा पैसा नाही, पैसा कसा उभा करायचा ते मला चांगलं माहिती आहे. आज 35,000 कोटीची तरतूद केलेली आहे. आपल्याला जीएसटीचा जो टॅक्स मिळतो तो दरवर्षी 30-40,000 कोटीनं वाढतोय. आपल्याला एक्साईज ड्युटी तो पैसा वाढतोय. गळती कमी करायची असते, वायफळ खर्च कमी करायचा असतो. काटकसरीनं जसं तुम्ही तुमचा संसार प्रपंच काटकसरीनं करता, तसं आम्ही देखील, भुजबळ साहेब, मी, बाकीचे सगळे सहकारी, 13 कोटी जनतेचा कारभार प्रपंच आम्ही चालवतो. तिथं आम्ही काटकसर केली की त्याच्यातही मदत होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या पुढे बोलतोय, मी अर्थसंकल्प किती लाख कोटीचा सादर करतो? 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करतो. 6.5 लाख कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या भगिनींच्या करता 45,000 कोटी रुपये बाजूला काढणं मला अशक्य आहे? सहज शक्य आहे, म्हणून तर योजना आणली आहे. तेवढी धमक आणि तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे, तेवढ्या करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. म्हणून मायमाऊलींनो लक्षात ठेवा, लोक निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करतात, खोटं नाटं सांगतात. जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या मागासवर्गीयांना, माझ्या आदिवासींना सांगितलं की हे सरकार आलं की संविधान बदलणार, हे सरकार आलं की त्याच्यामध्ये आरक्षण काढून टाकणार, आपलं नुकसान करणार, कायदा बदलणार. दादांत खोटं. अहो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं चांगलं संविधान, एवढी चांगली घटना, एवढा चांगला कायदा आपल्याला दिलेला आहे. त्या कायद्याचं आपण पालन करतोय. किती कुणी मोठ्या बापाचा असला तरी देखील त्याला तेच कायदा, आणि गरीबातल्या गरीब माणसाला देखील तोच कायदा, हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि कायदा आहे. त्याचा आपल्याला आदर आहे. पण खोटं सांगितलं, मागासवर्गीय आदिवासी समाज आमच्यापासून जरा बाजूला गेला. इथं माझे मुस्लिम बांधव बसलेले, काही माझे अफजलबाई शेख इथं बसलेत, लासलगावचे सरपंच. त्याच्यामध्ये देखील सकाळी सकाळी रांगा लागल्या. आमच्या महायुतीच्या विरोधामध्ये मतदान सुरू झालं. मलाही काही कळे ना. सुनील तटकरे उभे होते, त्यांच्याही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी आहे, माझ्या मतदारसंघात आहे. नेहमी आमच्या जिव्हाळ्याचे संबंध, आम्ही एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देतो. परंतु काहींनी सांगितलं की अशा पद्धतीनं हे सरकार आलं, जे आता केंद्रात आलं, ते आल्यानंतर तुम्हाला इथनं बाहेर काढतील, पाकिस्तानमध्ये पाठवतील, बांगलादेशमध्ये पाठवतील. काही सांगितलं. समोरच्यांना मतं पाहिजे होती. माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचंय, अफजलबाई, आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणार आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे, त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
त्याच्यात मुस्लिम पण लोक होते, हे आम्ही विसरू शकत नाही. हे सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, हे घेऊन आम्ही चाललोय. आम्ही कुठल्याही मनामध्ये काही अडीड न ठेवता, आम्ही ज्याचा उल्लेख मागाची भुजबळ साहेबांनी केला, मुस्लिम बांधवांच्या करता अनेक राज्यकर्ते होऊन गेले, परंतु जसं महाज्योती काढलं, सारथी काढलं, बार्टी काढलं, आरटी काढलं, टार्टी काढलं, तसं मुस्लिमांच्या करता मार्टी काढायचं होतं. आम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि मार्टी अस्तित्वात आणलं. आम्ही नाही दुजाभाव केला. मला महाराष्ट्रातल्या बांधवांना, मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, आम्ही दुजाभाव करणारे नाही आहेत. विशाळगडला घटना घडली, मी तिथं स्वतः जाऊन बघितलं काय घडलं काय नाही, आणि त्यांना मदत केली. त्यांचं नुकसान जे झालेलं होतं त्याची भरपाई केली. ही आमची कामाची पद्धत आहे. आम्ही कामाची माणसं, आम्ही राजकारण करणारी माणसं नाही. 80% काम, 20% राजकारण, हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला शिकवलंय. आणि एवढ्यावर नाही थांबलो अफजलभाई, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भाग भांडवल, 1000 कोटी रुपये. का तर माझ्या 43 समाजातल्या बांधवांना मदत झाली पाहिजे. 30 कोटी रुपये गॅरंटी होती शासनाची हमी, आम्ही 500 कोटी रुपये केली. 500 कोटी रुपये हे आम्ही केलं ना, हे बाहेर सांगितलं पाहिजे. अहो, हे जनसन्मान यात्रा त्याच्याकरता आहे. आम्ही मंत्रालयामध्ये बसून निर्णय घेतो, अंमलबजावणी करतो, परंतु माझ्या शेवटच्या माणसाला काय अंमलबजावणी केली ते जर कळलं नाही, माझ्या अल्पसंख्याकांना, माझ्या मागासवर्गीयांना, माझ्या आदिवासीला कळलं नाही, तर कसं होणार? आम्ही काही राजकीय भूमिका घेतली, विकासाच्या करता घेतली. आम्ही त्याकरता सरकारमध्ये गेलो, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता गेलो. त्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर करोड रुपयाचा पैसा आला. तुम्हाला माहिती आहे, मी आता ज्या निफाडमधनं आलो, 1500 कोटी रुपये तिथं गेल्या सव्वा वर्षामध्ये आले. कशाला म्हणतात 1500 कोटी? त्या दिंडोरीला काल होतो, 1800 कोटी रुपये दिंडोरीला या सव्वा वर्षाच्या काळामध्ये आले. आपल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली 1760 कोटी रुपये सव्वा वर्षामध्ये आले. कशाला म्हणतात 1760 कोटी रुपये? त्या सर्वोच्च मतदारसंघामध्ये 1500 कोटी रुपये आले. अरे बाबांनो, हे सव्वा वर्षामध्ये ह्याच 5-6 लोकांचे आकडे जर धरले तर 10,000 कोटीच्या पर्यंत आकडा गेला. हे कशामुळे घडलं? सरकारमध्ये गेलो म्हणून घडलं. आज या योजना माझी लाडकी बहीण कशामुळे दिली? सरकारमध्ये होतं म्हणून दिली. विरोधक म्हणतात काय महिलांना दिलं, बहिणींना दिलं, भावांना काय? अरे भावांना पण दिलं ना. 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर. त्याच्यामध्ये वीज माफी दिली नाही. याच्या आधी विजेचे कनेक्शन तोडले जायचे, विजेचे पैसे नाही भरले तर. आता तसं होत नाही. आता तुम्ही 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या मोटारी तुम्हाला त्या ठिकाणी चालवायच्यात, बिल भरायचं नाही. मागचं बिल देऊ नका, पुढचं बिल भरू नका. अशा पद्धतीनं तुम्हाला मदत करतोय ना. ही माझ्या भावांना मदत नाही झाली. दुधाचा धंदा करत असताना त्यांना गाईच्या दुधाच्या करता 5 रुपये लिटरला भाव वाढून दिला, 3.5, 8.5ला. ही मदत माझ्या भावांना नाही झाली. त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी आत्ताच मला बाळासाहेब म्हणत होते की दादा, आमच्या इथल्या सीटा पडण्याचं कारण कांद्यांनी वांदा केला, आमचे डोळे उघडले. त्याच्यामध्ये आम्ही आता सरकारला, केंद्राच्या सांगितलंय, कांदा निर्यात बंदी करायची नाही. त्यामध्ये लोकांना आता काय 3100-3200 काहीतरी भाव चाललाय. मिळू द्या ना माझ्या शेतकऱ्याला. काय तर नाशिकलाच कांदा नाही, माझा पुणे जिल्हा, माझा सोलापूर, नगर, माझा नाशिक, अनेक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे. माझ्या निफाडमध्ये, माझ्या लासलगावमध्ये
त्यांना देखील मदत झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अरे शेतकरी जशी तुमची जात आहे तशी माझी पण शेतकरी जात आहे. जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार आम्ही करत नाही. ही गोष्ट निफाडकरांनो, लासलगावकरांनो, येवलेकरांनो लक्षात ठेवा. आम्ही तुमचं भलं करण्याचा विडा उचललेला आहे. आम्ही तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जायचं ठरवलेलं आहे. म्हणून ही जनसन्मान यात्रा आहे. उगीच आम्हाला काम धंदा नाही म्हणून जनसन्मान यात्रा नाही. ह्याची आठवण आपण ठेवा. काही ना काही खोटं नाटक सांगतील, विश्वास ठेवू नका. एकदा तरी आमच्यावर विश्वास ठेवून बघा. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. ही बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मगाशी बोलत असताना जसं मागच्या मीटिंगमध्ये वैनगंगा पैनगंगा अशा प्रकारचा प्रकल्प आम्ही आपल्या विदर्भ करता राबवतोय. विदर्भ करता माझ्या काही मराठवाड्यातल्या भागाकरता तशा पद्धतीनं त्याला मान्यता देत असताना भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये सांगितलं, आमच्या नाशिकला प्यायच्या पाण्याच्या करता मागं किकवी धरण करायचं ठरलेलं होतं, ते मागं पडलंय, त्याला मान्यता द्या. कदाचित पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला त्या किकवी धरणाला देखील मान्यता त्या ठिकाणी मिळेल, जेणेकरून माझं दारणा, माझं गंगापूर, माझं गिरणा, माझं चणकापूर, माझं नांदूर मधवेश्वर, माझं अर्जुन सागर पुनत, माझं मांजरपाडा, ह्याचं पाणी शेतीला मिळत असताना हे किकवीचं धरण फक्त नाशिककरांना प्यायला झालं तर माझ्या शेतीचं पण पाणी कमी होणार नाही. माझं मांजरपाडा धरणाचे कालव्याची कामं चाललेली आहेत. जसं आम्ही तिकडच्या भागाच्या करता वैनगंगा पैनगंगा केली, तसं माझ्या ह्या भागाच्या करता गोदाकाठ चांगल्या पाण्याने असा ओसंडून वाहण्याच्या करता नार पार योजना पुढच्या आचारसंहिता लागायच्या आत माझ्या नाशिककरांना वरदान ठरणारा नार पार प्रकल्प, या योजनेला आम्ही मान्यता देणार म्हणजे देणार. काम करायचं ते जनतेच्या करता करायचं. एवढ्यावर नाही पश्चिमेकडे पडणारं पाणी ते पूर्वेकडे आणायचंय, ते समुद्राला जात आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. अरे ते पूर्वेकडे आणलं तर माझी धरणं लवकर भरतील. आमचा आणि मराठवाड्याचा जो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा जो काही अंतर पडतंय, आमचं पाणी यांनी नेलं, यांचं पाणी त्यांनी नेलं, तो वाद आपल्याला कमी करायचा. जायकवाडीला आपल्याला जास्तीचं पाणी आणायचंय. येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, ह्या भागामध्ये माजलगावला आपल्याला पाणी आणायचंय. हे पण नारपार काही 1000 कोटीची योजना आहे, त्याला केंद्राचेही पैसे आम्ही आणतोय. नारपार आणि वैनगंगा पैनगंगाला नुसत्या राज्य सरकारच्या ताकदीवर हे होणार नाही, म्हणून केंद्राचा पैसा देखील लागणार. आम्ही केंद्रामध्ये जाऊ, तो पैसा आणण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. एवढ्यावरच नाही थांबणार. हे सगळं करत असताना माय माऊलींनो, आया बहिणींनो, ह्याच्यातून अजून काही प्रश्न आहे. माझ्या मुलांना मुलींना रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या जशा तुमच्याकरता आणल्यात तशा माझ्या महिलांच्या करता पिंक ई रिक्षा योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सांगितलं. लेक लाडकी योजना आणलेली आहे. ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपये मध्ये कमी आहे, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना, त्यांना मुलगी जन्माला आल्यानंतर टप्प्याटप्प्यांनी 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 तिच्या बँकेत जमा होणार, अशा प्रकारची लेक लाडकी योजना ह्या युती सरकारने 2003 पासून सुरू केलेली आहे. हे सबलीकरणाचं काम आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षणाच्या करता शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क आम्ही माफ केलेलं आहे. गरिबांच्या मुली शिकल्या पाहिजेत. आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या शिकू शकतात, परंतु माझे मुस्लिम बांधव, माझे ओबीसी बांधव, माझे सर्वसाधारण समाजात मोडणारे, ह्यांना गरीब असतील तर त्यांच्या मुलींनी काय करायचं? शिक्षण सोडायचं? नाही सोडायचं.
त्यांच्याकरता 100% फी भरण्याचा आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतला. आता तुमच्या गरिबाच्या मुलीला जेवढं शिक्षण द्यायचं आहे कॉलेजचं ते द्या. त्यांची फी राज्य सरकार भरेल, तुम्ही काळजी करू नका. ती म्हणली मला डॉक्टर व्हायचं, डॉक्टर केला तिला टाका. ती म्हणली पायलट व्हायचं, पायलट करा. ती म्हणली इंजिनियर व्हायचं, इंजिनियर करा. ती म्हणली सीए व्हायचं, सीए करा. ज्याच्यात त्या मुलीला आवड असेल आणि ती ते शिक्षण घेऊन त्या घरची लक्ष्मी म्हणून ती घराला पुढे आणणार आहे, ती स्वतः आर्थिक सक्षम होणार आहे, सबल होणार आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. ती योजना आपण तुमच्याकरता आणली. 3 गॅस सिलेंडरची योजना भुजबळ साहेबांनी सांगितली. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. माझ्या शेतकऱ्यांना इथून पुढं लाईट गेली, लाईट आली, यावेळेस दिवसा घ्या, आता रात्री घ्या. आठवड्यातनं 4 दिवस दिवसा, 3-4 दिवस रात्री. आता इथून पुढं ते बंद. इथनं पुढं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. 8.5 लाख पंप आपण त्याच्यामध्ये देतोय. आणि केंद्राचे आणि राज्याचे मिळून 24,000 कोटीची योजना आहे. सूर्य उगवला, पंप चालू, बटन दाबायचा. सूर्य मावळला, पंप बंद. घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये मस्तपैकी गप्पा मारायच्या, जेवायचं, खावायचं, विचारपूस करायची. तिथं जसं सूर्य उगवल्यावर बटन दाबायचं आणि मावळल्यानंतर बंद करून घरी यायचं. तसं विधानसभेची निवडणूक आली, महायुतीचं बटन दाबायचं, योजना चालू. घड्याळ, धनुष्यबाण आणि त्या ठिकाणी कमळ. तिन्ही एका ठिकाणी नसणार, 3 पैकी एकच कुठेतरी असणार. ही गोष्ट लक्षात घ्या. जरा आम्हाला झटका बसलाय. नाशिकला 2-3 जागावर बसला, धुळ्याला बसला, नंदुरबारला बसला. आता काही झटका देऊ नका बाबा, लय जोरात शॉक बसलाय. अजून गाडी जागेवर आली नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. ती लोकशाही आहे, तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला संविधान दिलेला आहे. परंतु आम्ही कुठं कमी पडलो तर आम्ही दुरुस्त करून तुमच्या पुढे परत विनंती करायचा आम्हाला अधिकार आहे ना. द्यायचं नाही द्यायचं तुम्ही ठरवणार, तो तुमचा अधिकार आहे. पण विनंती हात जोडून विनम्रपणे करण्याचा तर आमचा अधिकार आहे. त्या अधिकाराच्या, त्या विनंतीच्या, त्या निमित्तानं मी माझ्या महिलांना तशा प्रकारचं आवाहन करतोय. इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, वारकरी दिंडी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, 18 ते 30 वयोगटातली तरुण तरुणींच्या करता कौशल्य विकास कार्यक्रमातनं आम्ही ती योजना आणलेली आहे. त्याचेही व्यवस्थितपणे आपल्या मुला मुलींना प्रशिक्षण द्या, कार्यप्रशिक्षण द्या. त्याच्यातून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यांना सर्टिफिकेट देणार आहे. आजच राज्यपालांची मीटिंग आहे. कार्यक्रम तुम्हाला टीव्हीला संध्याकाळी पाहायला मिळेल. आपल्या जर्मन म्हणून देश आहे जगात, त्यांनी 4 लाख मुलांना मुलींना त्यांना पाहिजेत प्लंबरचं, इलेक्ट्रिशियनचं, वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याच्या करता त्यांना महिन्याला 2 लाख रुपये पगार आहे. आणि तशा प्रकारची मुला मुलींची तयारी करून ज्या आई वडिलांना त्यांच्या मुलांना पाठवायचं असेल, मुलींना पाठवायचं असेल, तर तशा पद्धतीनं आपले दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री आणि सचिव जाऊन तिथं करार करून आलेले आहेत. आज त्याची घोषणा होणार आहे. त्याला निधीची तरतूद केलेली आहे. त्यांनी तो जर प्रशिक्षण घ्यायचं आहे, थोडीशी जर्मन भाषा शिकण्यासारखं त्यांना किमान आलं पाहिजे. अशा पद्धतीनं झालं तर त्यांना तिथं नोकऱ्या लागणार आहेत. 75,000 कोटी, पाऊण लाख कोटी वाढवण बंदर, पोर्ट हे मंजूर केलेले आपल्याला केंद्र सरकारने. हे आरोप करतात इथल्या योजना की दुसरीकडे चालल्या, नाही चालल्या. ते बंदर आपलं मंजूर झालंय, तिथं 10-12 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. पालघरला, ठाण्याच्या जवळ टोयोटा किर्लोस्कर कंपनी आता आपल्या संभाजीनगरला मराठवाड्यात येते. जी बेंगलोरला मूळ कंपनी आहे त्याचे ब्रँच आता तिथं आपण आणतोय.
इतर 2 कंपन्या जिंदालच्या बाहेर राज्यामध्ये जाणार होत्या, त्यांना आपण विनंती केली सज्जन जिंदलला 40,000 कोटीच्या 2 कंपन्या आपल्या महाराष्ट्रात आपण आणतोय. परवा तुम्ही बघितलं असेल, आम्ही गडचिरोलीला गेलो, तिथं मोठ्या प्रमाणावर स्टील तयार करण्याचा रॉ मटेरियल मिळालेलं आहे, खनिज मिळालेलं आहे, तिथं प्लांट लावलेले. लासलगावकरांनो, परवा मी तिकडे गेलेलो होतो, मी देवेंद्रजी उद्घाटन करायला, भूमिपूजन करायला, उद्घाटन नाही भूमिपूजन, तिथं एक कंपनी आलेली आहे लॉइड्स म्हणून. ती कंपनी तिथल्या आदिवासी मुलींना मुलं तर काम करतातच, मुलींना ती मोठी गाडी असते ना, हायवा चालवतायत. आदिवासी मुली हायवा चालवतात, भरलेल्या गाड्या त्या तिथं नेतात, रिचवतात, पुन्हा खाली गाड्या वर घेऊन जातात. मी त्या सगळ्या मुलींशी बोललो, इतक्या व्यवस्थितपणे ड्रायव्हिंग करतात, पगार चांगले. ते म्हणले, दादा ह्याच्या आधीच्या मागच्या काळात आम्हाला कुठेतरी चुकीच्या गोष्टी कराव्या लागायच्या, आता आम्हाला रोजगार मिळतो. प्रत्येक मुलीच्या घरात मोटरसायकल आली, ती सकाळी मोटरसायकल चालू करतील, त्या लॉइड कंपनीमध्ये जातील. तिथं शिक्षणाची सोय केली आदिवासी बांधवांच्या करता, मुलींच्या करता. तिथं फार चांगला कार्यक्रम चाललेला आहे. माझी विनंती आहे, जर कधी संधी मिळाली तर जा. आदिवासी समाजातल्या मुलींना दर्जेदार शिक्षण दिल्यानंतर स्वतःच्या पायावर त्या कशा उभ्या राहू शकतात, तेवढी धमक, तेवढी ताकद, तेवढी क्षमता त्या मुलीमध्ये आहे, त्या मुलामध्ये. त्यांना रस्ता योग्य दाखवला पाहिजे. तो योग्य रस्ता दाखवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही जनसन्मान यात्रा आहे. त्याकरता आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहे, हे सांगायला आम्ही तुम्हाला आलेलो आहे. ह्याची जाणीव आपण सर्व माझ्या आया बहिणींनी, माय माऊलींनी त्या ठिकाणी ठेवावी. खाली आमचा एकमेव ध्येय विकास आणि गरिबीमधनं माणसाला वर कसं आणता येईल, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि निश्चितपणे इतर लोक वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करतात, त्यावर काही लोक आम्हाला शिव्या शाप देतात. मला आत्ताच एक जण मुलाखत घेत होता, मी म्हणलं मला विरोधकांवर टीकाच करायची नाही. आमच्या एवढ्या चांगल्या योजना आम्ही आणल्या, त्याच आम्हाला आमच्या बायबापड्यांच्या पर्यंत पोहोचवायच्यात, माय माऊलींच्या पर्यंत पोहोचवायच्यात, माझ्या बहिणीपर्यंत पोहोचवायच्यात, माझ्या मुलीपर्यंत मला पोहोचवायच्यात, माझ्या भावंडांच्या पर्यंत मला पोहोचवायच्यात. ते आमचं काम आहे, ते व्रत आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं ही जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे. त्या लोक विरोधक काय टीका टिप्पणी करतील, काय नावं ठेवतील, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. ते राजकारण करतात आणि आम्ही काम करतो, आमचं काम बोलतोय, आमचा विकास बोलतोय. ही गोष्ट देखील आपण विसरता कामा नये. माझं तुम्हाला वचन आहे, अजितदादाचं वचन आहे, तुम्हाला लाभ आणि बळ हे देण्याचं. हा दादाचा वादा आहे. हा वादा कधी कुठेही कमी पडणार नाही किंवा हा वादा फसवा नाही. हा वादा पक्का आहे. फक्त तुमचे आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ हे मात्र मिळालं पाहिजे. अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना आव्हान मी आजच्या सभेच्या निमित्तानं करतो. वयोश्री देखील एक योजना आम्ही आणलेली आहे, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. खूप काही योजना आम्ही आणलेल्या आहेत, एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. आम्ही कोतवालाचं मानधन 7,500 रुपये होतं, आता महाराष्ट्रातल्या सगळ्या कोतवालांचं मानधन 15,000 रुपये केलेलं आहे. पोलीस पाटलाचं 6,500 होतं, पोलीस पाटलाचं पण 15,000 रुपये केलं. आशा वर्करचं 5,000 रुपये होतं, त्यांचं आता 10,000 रुपये केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांचं 8,325 होतं, त्यांचं 10,000 केलं आणि त्यांना फोन दिलाय. अजून अंगणवाडी सेविकांची मागणी आहे. भावाच्या नात्याने ती पूर्ण करण्याचं काम आम्हीच करणार, दुसरं कोण करणार नाही. आणि आशा वर्करच्या वरच्या देखील महिलांना, त्याच्यामध्ये आशा वर्करच्या वर कोण असतं, त्यांना पण काही मागणी आहे, त्यांची वाढ कमी झालेली आहे. CRP का, त्यांनाही आम्ही देणार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे समाजाला देणारं सरकार आहे.
ह्याची खुणगाठ आपण सगळ्यांनी मनामध्ये बाळगा आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी, आम्हाला तुमची कामं करण्याची संधी, आम्ही ह्या योजना आणल्यात, ह्या योजना पुढेही वर्षानुवर्ष चालवण्याची संधी, तुम्हाला तुमचा मान सन्मान करण्याची संधी, तुम्हाला सबल करण्याची संधी, तुम्हाला सक्षम करण्याची संधी आम्हाला द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.